आणि सुपारक संघातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत आणि मंगल कामना। धम्माचा दान सर्व दान श्रेष्ठ दान आहे। धम्माचा रस चाखणे सर्व प्रकारच्या रसात श्रेष्ठ आहे। धम्म कार्यात विचारणा करणे सर्व प्रकारच्या विचारणा करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे। तृष्णेचा विषय होणे हे सर्वात श्रेष्ठ आहे, सुख आहे असे भगवान बुद्ध म्हणतात। अशा या सर्वश्रेष्ठ धम्माच्या संगणनाच्या कार्यक्रमाला आपल्याला लाभलेले पूज्य भदंत लोकाज्योती महाथेरो, पूज्य भदंत आनंद संतीरत्न थेरो, पूज्य भदंत सुगत शांते थेरो, पूज्य भदंत पुण्य थेरो आणि त्यांचा भिक्खू संघ पूज्य भदंत प्रियलोक नाही संपन्न म्हणा, पूज्य भदंत संपन्न विरार यांचे मनपूर्वक स्वागत करतो। तसेच पूज्य भदंत संपन्न थेरो यांचे सुद्धा मी खूप खूप स्वागत करतो। उपस्थित सर्व उपासक उपासिकांचे तसेच सर्व संस्था आणि शाखांचे मान्यवर सदस्य यांचेही स्वागत करतो। सुपारक धम्म सेवा संघाच्या वतीने घेण्यात येत असणारे संघटन कार्यक्रमाचे 3रे वर्ष आहे। या संघटनात नालासोपारा शहर, विरार, वसई येथील मान्यवर सहभाग आहेच, पण इतरही लांब लांबच्या आज आमच्याकडे जे संघटन आलंय, जर त्या संघटनाच्या आम्ही खरं म्हणजे संघटन हे दाखवायचं नसतं अशी एक प्रथा आहे, पण आम्ही ते काय ओपन ठेवलंय की लोकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे। आणि आमच्या याच्यामागे एकच हेतू आहे, संघटन तर आहेच आहे, पण आमच्या याच्यामध्ये माणसं जोडण्याचा मोठा हेतू आहे आमचा। आम्ही माणसं जोडण्याचा कार्यक्रम इथे करतोय, फक्त संघटनाचा नाही। त्याचं सर्वांनी लक्षात घ्यायचं। आणि मला बऱ्याच जणांनी असं बोललं होतं की तुम्ही संघटन हे करता, पण काय होतं आम्ही एक त्याचा प्रोटोकॉल ठेवलेला आहे। आम्ही संघटनाचा आमचा जो सुपारक संघ सेवाचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवरती आम्ही त्याची सिस्टम बनवली की कुणाचं संघटन कसं आलं, किती आलं हे महत्वाचं नाही, पण आमच्यापर्यंत कोण पोहोचला आणि आम्ही किती माणसं जोडली। नालासोपाऱ्यातली माणसं आम्ही जोडू शकतो, विरारची जोडू शकतो, वसईची जोडू शकतो, पण आम्हाला नागपूरचा माणूस आमच्याशी जोडला जातो, कोकणातला माणगावचा चिपळूणचा म्हणून आमच्या जोडला जातो। म्हणजे जर विदर्भ आणि कोकणाची माणसं जर आम्हाला लांबून जोडली जात असतील तर हे कार्य आम्ही करतो, याचा आम्हाला भरपूर सार्थक झालं असं आम्हाला वाटतं। आणि ज्या ज्या उपासिकांनी आणि उपासिकांनी आम्हाला हे सहकार्य केलं त्यांचं मी पुन्हा एकदा लांबच्या आणि जवळच्या आता आम्हाला फरक करायचा, कारण हा कार्यक्रम इथे आलेल्या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या सर्व उपासिकांचं, धम्मदान दिलेल्या आपल्या कार्यक्रमाला त्या उपासिकांचं उपासकांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आभारही मानतो। तसं म्हटलं कार्यक्रम कुठचाही करायचा झाला तर धम्मदानाशिवाय होत नाही। पण वर्गणी म्हणतो, पण आपण आपल्या याच्यामध्ये धम्मदान म्हणतो। तर धम्मदानाचा कार्यक्रम आपण याच्यासाठी होतो की धम्मदान होईल तर तुमचा कार्यक्रम होईल। आणि कार्यक्रम जर तुम्हाला चांगला करायचा असेल, कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद हवा असेल तुम्हाला, तर त्यासाठी तुम्हाला धम्मदान देणं आवश्यक आहे हे मी सर्वांसमोर जरा मान्य करतो आणि दिलगिरी व्यक्त करतो। आजच्या संमेलनासाठी गेल्या 1.5-2 महिन्यापासून अथक परिश्रम घेत असलेले सुपारक सेवा संघाचे कार्यकर्ते आयुष्यमान सुदेश सावंत हे आमचे संस्थापक आहेत। आयुष्यमान भगत साहेब सचिव आहेत, आयुष्यमान सुभाष शिंदे सहसचिव आहेत, आयुष्यमान उपाध्यक्ष अशोक न्यायाधीश, उपाध्यक्ष आयुष्यमान सुशांत पवार सहसचिव, आयुष्यमान समीर सावंत सहसचिव आहेत, आणि खजिनदार समीर यादव आणि खजिनदार वैभव लोखंडे यांचं विशेष कौतुक। या सर्व मान्यवरांनी या कार्यक्रमासाठी नोकरी सांभाळून, कामधंदे सांभाळून आम्हाला आमच्या धम्माच्या आमच्या संघाला त्यांनी खूप खूप सहकार्य केले, त्यांचे पुन्हा आभार मानतो। तसंच सर्वांना आपल्या या नालासोपाऱ्यामध्ये परिचित असलेल्या प्राध्यापिका संध्याताई वैद्य यांचं आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन लाभले। तर संध्याताईंचं आम्ही थोडं मला मागे जावं लागेल। येथे जमलेल्या सर्व उपासक आणि उपासिकांना एक गोष्ट लक्षात आणून देतो, तर कसं आहे की आज आमचं जो संघटन आलंय आम्हाला 200-250 वरती आले एक लोक जमलेले, आम्हाला जोडली गेलेली। आता तुम्ही विचार करा
जर 200 लोक जर आम्हाला जोडली असती नालासोपाऱ्यातली फक्त, आणि त्यांची 2 माणसं जर इथे आली असती तर आपल्याला इथे भरपूर लोकांची गर्दी दिसली असती. आणि आमचा आज थोडं मागे जातो. आमचा याची वाटचाल आमच्या सांगायची कशी झाली ते मला सांगायची वाटते इथे. तर ह्याच वेळी संघदान करायची कल्पना आयुष्यमान आमचे तरुण तडफदार हुशार आणि हरओंडरी समाजसेवेचं एक त्यांना पावर मिळाली असे आमचे सुदेश सावंत हे आम्हाला संस्थापक म्हणून लाभले. संघाची स्थापना 3 वर्षापूर्वी करण्यात आली. ही आमची राजकीय संस्था नाही, पुन्हा विशिष्ट शाखेच्या प्रांताच्या विभागाची ही संस्था नाही, तर यात सर्व शाखा विभाग प्रांत संस्थांचा सहभाग आहे हे मी आवर्जून सांगतो. सर्वात महत्वाची बाब म्हणजे आजच्या या संघटनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंती महोत्सव सेवा संस्था तसेच आंबेडकर सामाजिक व शैक्षणिक संस्था यांचा भरघोस पाठिंबा मिळाला. आम्हाला त्यांचा मी आभार मानतो. त्यांचं आम्हाला मार्गदर्शनही चांगलं मिळालं. हा कार्यक्रम करत असताना आम्ही काही मान्यवरांचा गाठीभेटी घेऊन त्यांच्या मार्गदर्शन घेऊन हा कार्यक्रम जितका आम्हाला चांगला करता येईल त्यांच्याकडनं आम्ही काही अनुभव घेतले, त्यांचे आम्ही कार्यक्रम बघितले आणि त्या कार्यक्रमानुसार आम्ही हा कार्यक्रम इथे सादर करतो. आणि अशा प्रकारे आमच्या या कार्यक्रमामध्ये 1-2 मिनिटात मी सांगेल. आमची ही जी तरुण मंडळी आहे, आज साधी गोष्ट संस्थापक आमचे सुदेश सावंत आज 32-33चा तरुण समाजकार्य झोपून घेत असताना आमच्यासारख्या तरुणांना तो या कार्यक्रमासाठी धावपळ करायला लावतो. आणि महत्वाचं म्हणजे तो आमच्याकडून काम करून घेतो आणि ही खूप मोठी बाब आहे. नाही कसं आहे की आज हा जो तरुण वर्ग, आम्हाला हा कार्यक्रम करायचा एकच आहे की आमचा तरुण वर्ग बाहेर आला पाहिजे. आज कुठे आम्ही कार्यक्रमात बघतो, कार्यक्रम कुठचा असो, धार्मिक असो, आमच्या धर्माचा असू द्या, जयंती असू द्या, नाचायचं म्हणलं की तरुण येतील, पण काम करायचं म्हणलं की तरुण येत नाही. आणि हा आमच्या पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते सभासद 10 जण आहोत आम्ही. आणि 10 जणांमध्ये आम्ही हा जो कार्यक्रम आम्ही करतो, जी आमची धावपळ आहे, आमच्या मागे फक्त आम्ही 10 जण आहोत. 10 जण आम्ही याच्यामध्ये धावपळीचा कार्यक्रम करतो. आणि अशा प्रकारे सर्वांचे मी आभार मानतो. आलेल्या भिक्खू संघाचे सुद्धा एकदा मी आभार मानतो. आणि सर्व उपासक उपासिकांचं ज्यांनी धम्मदान दिले त्यांचा मी आभार मानून इथे माझं मी प्रश्न संपवतो. जय भीम, नमो बुद्धाय. इसके बाद में संगत होना, इसके बाद में पंचायत बनाना, इसके बाद में संगठन का होगा. तो उसके बाद में बिल्कुल संगठन को भोजन दान करना, उसके बाद में प्रमोशन होगा. लेकिन टाइम शॉर्ट है, इसलिए ठीक है, शुरू करिए. धम्मं व्याचामि अनुगहं तत्त्वा शीलं ते
द्वितीयम्पि ओकास अहं भन्ते तिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगमन् कृत्वा शीलं देथ मे भन्ते तृतीयम्पि ओकास अहं भन्ते तिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगमन् कृत्वा शीलं देथ मे भन्ते यामहं वदामि तं वद नमो तस्सा भगवतो संबुद्धस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा बुद्धं शरणं बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि संगदान महान महाभूति समय को आप लोगों ने संगदान देने के लिए और सबका दान देने के लिए आप लोगों ने प्लानिंग बनाया है, प्रोग्राम बनाया है। तो अभी संगदान है, क्योंकि संगदान शाम को नहीं होता है, इसलिए संगदान सुबह होता है 12 बजे का पहले। कोई कोई जगह में कुछ जगह में सुबह शाम संगदान होता है, लेकिन दिन का अनुसार कुछ दिनों से नहीं होता है, इसलिए संगदान अभी
करने के लिए अभी हम लोग जो विदार बेटा हाथ जोड़ करके बोलना मेरा चाहता सुबह समाधान को करके शाम को संस्कार को करेंगे तो इस महान समाधान दे रहा है। हम लोग जो विदार भी ले रहा है अभी 1-2 मिनट के लिए बात नहीं करना, अपना अपना जो मेरा साथ गाता को बोलना, ठीक है। यह समाधान का सुबह होना पड़ता है, 12 बजे करते हैं। 12 बजे के बाद समाधान नहीं होता है। कोई भी करता है लेकिन विनय का अनुसार से नहीं होता है, ये इसलिए मयं बन्ते इमं भिक्खां सपरिकारां भिक्खु संघच्छ दानं देवां गुरुदेवां द्वितीयंति मयं बन्ते सांघो इमं भिक्खां सपरिकारां भिक्खु संघच्छ दानं देवां गुरुदेवां द्वितीयंति मयं बन्ते सांघो इमं भिक्खां सपरिकारां भिक्खु संघच्छ दानं देवां तीन बार बोलिए, जोर से एक साथ कर दो। साधु साधु साधु, मतलब संविधान दिया है आप लोगों ने हर उपासक उपस्थित करके स्वीकार किया। साधु मतलब हम लोगों ने महाभिक्षु संघों को, पवित्र भिक्षु संघों को दान दे पाया, इसीलिए उसी से हमारे लिए बहुत अच्छा हुआ है, बहुत अच्छा हुआ है। पाप भी होता है, इसलिए करना। जैसे अच्छा क्षेत्र में, अच्छा जगह में, अच्छा कार्यक्रम में, अच्छा काम करने में साधुता देना पुण्य होता है। इसको पुण्य को कहते हैं पुण्य अनुमोदिता। जैसे साधुवाद देने का होगा, दूसरा कोई आया हुआ है, उन लोगों ने साधुवाद स्वीकार किया तो उनके लिए पुण्य प्राप्त होता है, इसलिए अनुमोदिता पुण्य होता है। तो इसलिए आगे 12 बजे के बाद जो खाना खाने के बाद तब अष्टभुज का दान और प्रवचन सुनने का ये करेंगे, क्योंकि अभी खाने का रेडी करना, ठीक है। अभी आप लोगों को जो अनाउंस करना, क्या बोलना, उसको कर सकता आप लोगों के लिए बताना, क्यों आया है, खुशी हुआ, ऐसे कुछ बात कर सकता। इसको पहले बाकी लोगों को भोजन दान करने के लिए ये करें। संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या भिक्खू संघासाठी संघटन या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व उपासक उपासिका बंधू आणि भगिनी, अत्यंत चांगला कार्यक्रम आणि वर्षभर चालू असल्या कारणाने एका 7 ऑक्टोबरला वर्षावर समाप्ती आहे ऐकून या अगोदर आज 5 तारीख 5 तारखेला आपण संविधान दिलेलं आहे। त्यातून चांगल्या प्रकारचं असेल सकाळी 9 वाजल्यापासून उपस्थित ते 20 पर्यंत आपण बनवायचा काढलेले आहे आणि त्याचं आता उपासन संविधानामध्ये झालेलं आहे। सुपारी ब्रह्मसेवा संघाच्या वतीने चालू असलेल्या गेल्या 3 वर्षापासून हे 3रे वर्ष आहे त्याला। 3 वर्षाची सतत धर्माचं काम करत आहे, कुठल्या प्रकारची राजकीय त्या ठिकाणी वलय नाही आहे आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे। फक्त एकच गोष्ट या ठिकाणी मी त्याला सांगू इच्छितो की संविधान करताना आपण या विभागातील आणि या पीएचडी स्वतःला त्यांच्या स्पर्शेने पाहून झालेल्या दोन्ही जे ज्या काही संघटना असतील, मग पूर्व पश्चिमेमध्ये असू देत
या ठिकाणी दर्यावरती पश्चिम बाजूला बरेचसे गाव आहेत, 10 गाव आहेत. त्या 10 गावातून सर्व जनता या ठिकाणी आली पाहिजे. आम्ही इथे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. महानगर वसुलीला महानगरपालिकेने या ठिकाणी हे शिशुरू करण्याचं काम आहे. 2.25 कोटी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मोक्यासाठी आणि ही बिल्डिंग एक कधी 20 लाखाची बिल्डिंग आहे. त्याच्यामध्ये मेडिटेशन सेंटर सुद्धा आहे. भूकूस होण्यासाठी या ठिकाणी ज्या पुढे आपल्या भूकूस गाड्यांनी राहायला त्यांना जागा नव्हती, पण घरामध्ये राहायला नव्हती, या ठिकाणी त्यांची व्यवस्था म्हणून करण्यात आलेली आहे. थोडं काम चालू आहे. या एप्रिलमध्ये संपूर्ण आणि म्हणून समाजाने या ठिकाणी महापालिका बनवली आहे की आम्ही जरी काढले तरी आम्ही तर तुम्ही सांभाळणार आहे. समाजाने सांभाळलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये समाजाच्या संबंधामध्ये कुठल्याही प्रकारचा बिंदू असू दे, संघटनात्मक दृष्टिकोन असावा. अशा प्रकारची मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना विनंती करतो. कार्यक्रम कोण करतो? तुमच्या कार्यक्रमाला माझ्या कार्यक्रमाला यायला पाहिजे. जशी ही तुमची सांघिक भावना असते तशी दुसऱ्याच्याही कार्यक्रमाला लोकांनी जायला पाहिजे. तुम्ही कोणती चांगली भावना आहे? एकमेकांच्या कार्यक्रमाला आपण गेलो नाही, लोकांना फक्त माझ्याच कार्यक्रमाला यावं आणि मी त्यांनी जाणलं तर ही काही तुमच्या मानसिकता आहे की आपण सर्वांनी प्रतिनिधित्व करायला पाहिजे. म्हणून मी या ठिकाणी आवडली सांगितलं सांगतो. कारण कार्यक्रम कोणी केले तथागत भगवान गौतम बुद्धांकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढे आहे. तिथे असे समाजाला प्रेरणा बौद्ध असेल त्याने त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मनामध्ये किंतून लोक जायला पाहिजे, भाग घेतला पाहिजे. मग तो शारीरिक असेल, आर्थिक असेल, त्या पद्धतीने त्यांनी भाग घ्यावा. ही कार्य अशीच केली तर आपलं अस्तित्व आहे. कारण आता राजकीय परिस्थिती बदललेली आहे, आपल्या सर्वांना माहित आहे. तुम्ही मला काय आता सध्याच्या पत्रामध्ये शिकले की आपल्याला त्यांनी सांगितलं राहतात त्यांनी सांगितलंय की आता धार्मिक बाबतीमध्ये प्रत्येक अवलेश्वर झालेला आहे. हिंदू समाज हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये धार्मिक प्रेरणा जुळलेला आहे. त्याने स्वतःच म्हणजे गरजेचा घर वाचण्यापेक्षा संपूर्ण हिंदुस्थानी सेवा आहे पुढे येत नाही दुर्दैव आहे. म्हणून आज काळाची गरज आहे की आपण आपल्या धर्मामध्ये आपण सर्वांनी अभ्यास व्हायला पाहिजे, एकोपणे राहायला पाहिजे. मग ते आर्थिक असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, राजकीय असेल, तर या सर्व केंद्रामध्ये आपण आघाडीने काम केलं पाहिजे. तरच आपलं अस्तित्व टिकणार आहे. त्या ठिकाणी आता उल्लेख केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सतत आम्ही ह्या गोष्टी केलेल्या समाजासाठी काहीतरी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या वतीने सुद्धा अतिशय महत्वाची कामं केलेली आहे. ही कामं तुमच्या बळावरती केलेली आहे. आपण सर्वांना संघटनात्मक दृष्टिकोनातून काम केलं तर निश्चित आपण या ठिकाणी चांगली कामं करतो. पुढील वर्षावर समस्या 7 तारखेला वर्षावर समस्या आहे, तिथेही सुद्धा आपल्याला त्यावेळेस सगळ्या योजना आहे. आणि आपण सर्वांनी सांगितलं कार्यक्रम कोण न करता संध्याकाळी 5 वाजता कार्यक्रम सुरुवात केलेला आहे. तारखेवर तो कार्यक्रम कोण करतो पूर्ण संघटना करण्यापेक्षा जे बहुत आहे संपूर्ण त्या ठिकाणी आपल्याला आणि आपल्याला आजच्या कार्यक्रमाच्या आपल्याला त्या संस्थेचे सर्व कार्यकर्ते कमिटी महिलांमध्ये सर्वांना खूप खूप आयुष्याच्या धन्यवाद. बघायला आवडत नाही, काम करायला आवडत. या ठिकाणी कार्यक्रम आहे म्हणायचं झालं थोडा मला कटिंग होती की याच्यामध्ये थोडीच सामग्री आहे. हे एक तरुण व्यक्तिमत्व या संघटनेच्या माध्यमातून सगळ्या कार्यक्रम साजरे करायला पडतो. आणि मग प्रत्येक संघटना प्रत्येक कार्यक्रम साजरा करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी थोडी उपस्थिती लागत.
माझं पूर्वीपासून मत आहे, आजही मी सांगतो की काही जे कार्यक्रम आहेत ते संघटनांनी समजून वाटून जर कार्यक्रम केले तर कार्यक्रमाला चांगली उपस्थिती लागू शकते. एकाच दिवशी विविध कार्यक्रम आपण घेतो, त्याच्यामुळे अर्धे इथे अर्धे तिकडे उपस्थिती प्रॉपर मिळत नाही. तर यांनी हा जो कार्यक्रम घेतलेला आहे त्या दिवशी आपण सर्वांनी त्यांना सहकार्य दिलं पाहिजे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रुपये तेव्हा संस्थेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बरेचसे कार्यक्रम घेत असतो. आपण ही वास्तू बांधलेली आहे, इथे सुशोभीकरणाचं काम चालू आहे. बुद्ध स्तूपाच्या सुशोभीकरणाकरिता देखील आपले अतोनात प्रयत्न सुरू आहेत. गेली 10 वर्ष आपण प्रयत्न करतो, त्याला बऱ्यापैकी आपल्याला यश आलं. 2021-22 या काळामध्ये कोरोनाचा प्रचंड संसर्ग असताना देखील आर्कॉलॉजीचे कमिशनर डॉक्टर राजेंद्र यादव साहेब यांनी या ठिकाणी खूप चांगलं सहकार्य केलं. आणि सांगायला अभिमान वाटतो की 2,500 वर्षापूर्वी जो स्तूप बांधला गेला, त्याची निर्मिती झाली, त्यानंतर त्या स्तूपाला पुन्हा जी वीट लागली नव्याने ती 2021-22 साली लागली आणि ती आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे लागली आहे. आपण स्तूपाचा संवर्धन झाल्याशिवाय शांत बसणार नाही. आपल्याला गरज आहे त्याची. आपण वेगवेगळ्या जे आपल्या वास्तू आहे त्यांचं जतन केलं पाहिजे. ही जी वास्तू इथे तयार होते ही सर्वांसाठी आहे. कार्यक्रमाची शोभा कधी वाढते तर आपल्या उपस्थितीने. एखाद्या माणसाकडे पैसा असेल तर तो एखादा कार्यक्रम अरेंज करतो. फार भव्य दिवस कार्यक्रम अरेंज करणारी माणसं आपल्याकडे आहेत, परंतु उपस्थिती नसेल तर त्या कार्यक्रमाला काहीच अर्थ नाही. मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की इथे होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण उपस्थित राहा. मागील 2 कार्यक्रम सुपारक धम्म सेवा संघाचे जे संध्याकाळचे कार्यक्रम आहेत ते विहारामध्ये झाले. ते कार्यक्रम विहारामध्ये झाले, परंतु मी स्वतः सुरेश सावंतांना विनंती केली की यावेळी मित्र कार्यक्रम जो आहे तो लॉर्ड सुद्धा कल्चरल सेंटर या वास्तूला आपण नाव दिलेलं आहे. त्या कल्चरल सेंटरच्या प्रांगणात झाला पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना रस्त्यावरून जाणार येणाऱ्या दिसेल. आपण इतर कुठल्या ठिकाणी जर कार्यक्रम घेतला तर तो लोकांपर्यंत पोहोचत नाही. आज या ठिकाणी तशी बऱ्यापैकी उपस्थिती आहे. यापुढेही आपण सर्व कार्यक्रमांना खूप जास्तीत जास्त उपस्थिती लावाल अशी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो. सुपारक धम्म सेवा संघाच्या या कार्यात आणि सांगतो धन्यवाद. सुपारक धम्म सेवा संघाला संघटन दिल्याचं उपस्थित सर्व भक्ती संघाला करतो. आमच्या या कार्यक्रमाला ज्यादा संघटन म्हणून आपल्या खरेदी राज्याकडे दिलेला आहे तर सर्व धन्यवाद. मला लहान मुलाला आभार आणि कौतुक व्यक्त करतो. असा एक कार्यक्रम सतत राहिला आहे. तीन वेळा हा कार्यक्रम सुपारक धम्म सेवा जिल्ह्याच्या वतीने पाहत आहे आणि मला खरंच आनंद वाटतो की सुपारक धम्म सेवा संघ अगदी उपस्थितपणे हा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पाडताना दिसत आहे. माझ्यापासून डॉक्टर खरं त्या ठिकाणी कौतुक करण्यात आलं तो माझा पुतळा सुरेश सावंत सर्वजण त्या ठिकाणी उल्लेख करतात. मला एक अभिमान वाटतो. आमच्या कुटुंबाची परंपरा आहे
धार्मिक कामकाजामध्ये आमचं सावंत कुटुंब नेहमी पुढे आलेलं आहे. बीजेपी भारतीय बहुजन सभेमध्ये राष्ट्रीय कुटुंब कामकाज केलेलं आहे. सांगणार आहे, बोधाचार्य आहे, प्रवचनकार आहे, अनेक गोष्टीतून पुढे गेले आणि आमच्या कुटुंबात वारसा कधीतरी पुढे बघतोय तसं देखील आम्हाला सारखं आलेलं नाही. खरं तर दोन्ही अंगामध्ये सांगितल्याप्रमाणे दानाला खूप महत्व आहे. दान पारमिताची विज्ञानी सांगितलेले आहे. तर दान पारमितामध्ये आपण देत असलेलं प्रत्येक दान जे असतं ते धनाप्रती सिंहाप्रती आपण ज्यावेळेस देत असतो त्यावेळेला त्याच्यातून निर्माण होणारे कुशल कर्मातून निर्माण होणारी जी चेतना असते ती आपल्या सभोवताली नेहमी असते. आणि म्हणून अशी चेतना आपल्यामध्ये निर्माण करण्यासाठी आपण धर्माला नेहमी दान केलं पाहिजे. दान पारमितेची तुम्ही करत असलेल्या तुमच्याजवळ असलेल्या काही वस्तू असतात त्या तुम्ही सिंहाला मनोभावे देत असता, धर्माला मनोभावे देत असता, मनापासून ते देत असता. आणि त्या दिल्याने तुमच्यातील एक अकुशलता अकुशल कर्मांची जी वास्तवता असते ती नष्ट होते. तुम्ही चांगल्या कुशल कर्मांकडे कधीकधी वाटचाल करता. तुमच्या हातून कळत न कळत आपला सभोवताली जे असतो निश्चितच आपण ज्या वेळेला अडचणीमध्ये असतो, ज्या वेळेला आपल्या कुटुंबावरची अडचण येते, ज्या वेळेला आपल्या मदतीची आवश्यकता असते त्या वेळेला तुम्ही धर्माला दान म्हणून दिलेल्या ह्या पारमितेतून निर्माण झालेली तुमची चांगली प्रेरणा तुमच्या मागे उभी राहते आणि तुम्हाला ते कळत न कळत होईना तुम्हाला ती मदत करत असते. तुमच्या मागील उभी राहते आणि तुम्हाला कळतही नाही की तुमच्या हातून एखादी चांगली गोष्ट कशी होऊ नये. खरं तर वास्तव असं असतं की आपण ज्या वेळेला एखाद्या आजारी असतो, आपल्याला दवाखान्यात जायचं असते, एखादी मदत मागत असते, त्यावेळेला अनेक हात आपल्या आजूबाजूला येतात, आपल्याला मदत करतात, दवाखान्यात कोणी मिळतात, डॉक्टरच्या रूपाने आपल्याला इतर व्यक्ती मिळतात, आपल्याला मदत करतात, ॲम्ब्युलन्सचा चांगला ड्रायव्हर मिळतो. या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला होतात त्यावेळेला तुमच्याकडून अगोदरच्या आयुष्यामध्ये झालेली दान पारमिता किंवा पारमितेतून कुशल कर्मातून तुम्ही केलेली जी कर्म असतात त्यांचा संचय जो तुमच्या भोवती असतो त्या संचयातून काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या होतात आणि म्हणून त्या गोष्टी चांगल्या होत असतात. आपल्याला कळत आपण म्हणतो आणि तिथे बोलत चांगलं झालं मदत मिळाली, पण आपल्याला कशी जाणीव नसते की ते कशातून बनलेलं आहे. आणि म्हणून आयुष्यामध्ये सतत आपण चांगली कर्म केली पाहिजे. आपल्या हातून अकुशल कर्म होणार म्हणून याच्यातून काळजी घेतली पाहिजे. कुशल कर्मांचा संचय दानपारमितेशी अगदी जोडलेला आहे आणि त्यामुळे आपण दानपारमितेमध्ये आपण निश्चितपणाने सर्वांनी पुढे लागला आहोत. जन्म संघटन चालवायचं असेल तर आपल्याला दानपारमिता अंगीकारली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की तुम्ही तुमच्या कमाईतून दुसरा हिस्सा हा धर्माला दिला पाहिजे. आपल्यामध्ये अजून जाणीव अजून पुढे झालेली नाही आहे, परंतु आपण हे खरंच मनापासून करायला हवं. तर धर्म ह्या विषयात वाढला पाहिजे तर आपल्यातली दानपारमिता वाढली पाहिजे, धर्मदान वाढलं पाहिजे, पुण्यदान वाढलं पाहिजे. आपण सिंहापासून करता दान देण्याचा जर कार्यक्रमच केला नाही तर सिंहाला सुद्धा शोधण्यात संघ सुद्धा जगामध्ये विद्यार्थ्यावर टिकू शकणार नाही. आणि म्हणून अशी ही काळाची गरज आहे, प्रत्येक व्यक्तीची गरज आहे, जीवनाची गरज आहे. आपण निश्चितपणे ती पाहिली पाहिजे असं मला या ठिकाणी खास करून नमूद करावं असं वाटतं. त्या ठिकाणी संघाला बोलून असताना मला आपण या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. आपल्यापर्यंत माझ्याकडून जरा दोन शब्द देता आले मला ते निश्चित प्रयत्न केलेला आहे. आपण अशाच पद्धतीनं संघाप्रती आपली दानपारमिता आपण सांभाळण्याचा प्रयत्न करा. असेच कार्यक्रम आपण त्या ठिकाणी आयोजित करत राहा. आमच्या सर्वांच्या धर्मसेवक म्हणून आमच्या सर्वांच्या शुभेच्छा सुपारी धर्मसेवा संघाच्या निश्चित सोबत असतील. या संपूर्ण टीम घराच्या सर्वांची मला पण नाही करतो राज्य संजय कांबळे साहेब आमची संपूर्ण टीम आमचे पुढे आमच्या प्राध्यापिका संध्याकाळी मी यांना बऱ्यापैकी ओळखतो. परंतु आपण सगळ्यांनी अतिशय उत्तम चांगलं काम केलेलं आहे. आपल्या संघांच्या सगळ्यांच्या कुटुंबापासून देखील आज आपण चांगला कुशल कर्मांचा अधिकारी आपण संचय केलेला आहे. भविष्यामध्ये आपल्याला निश्चित ही दानपारमिता आपल्या कुटुंबाची आपल्या नातेवाईकांच्या प्रति निश्चित कामाला येईल असं मी चांगलं व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा प्रत्यक्षात डॉक्टर संतोष सावंत यांची आहे ती महात्मा सुरेश सावंत यांच्याकडे आली आणि त्यांच्या कल्पनेतून आम्ही त्यांच्याशी जुळलो. त्यामुळे हे संघदान अस्तित्वात आलं. संघदान
ते केवळ एकट्याने न करता सर्वांनी मिळून करतो. म्हणजे एकट्याला या माध्यमातून मला काही आपण पण आपल्या नवीन आता भविष्याचे 2000 गोष्टी मंजूर झाली आहे, परंतु आपल्या माध्यमातून हे अतिशय मंगळ जे निर्माण होण्यात आलं या सुपर जमिनीमध्ये आपण इतिहास हा 2,500 वर्ष तुम्ही आपल्याला आमच्या आमच्या संदर्भामध्ये लागलेला ते लोकांनी करायचं ज्याप्रमाणे आता डॉक्टर साहेबांनी म्हणून सांगितलं फार अनेकही गोष्टी सांगितलं संविधान कशाला महत्वाचं असतं ते काय केलं गेलं पाहिजे याचं वैशिष्ट्यच आहे. कारण संविधान नेहमी जपून करायला सांगितलं. आज आपण या ठिकाणी म्हणतो एक मंगली राष्ट्रीय काय होतो मुळात बुद्धांचा धर्म हाच निसर्गाला धरून तो निसर्गाला धरून असल्यामुळे आपण जेव्हा आपल्या राहतो आणि निसर्गाची उपासना करणारा एकही कुठला जगामध्ये असेल तो हा बुद्धांचा धर्म आहे. त्याच्यामुळे निश्चितच हे संविधान खरोखर सर्व आहे आणि आता आशीर्वाद आपण निसर्गाची उपासना असल्यामुळे बुद्ध धर्माची उदाहरण असल्यामुळे निश्चितच तो कोणाला एकाला नसतो. मी आठवणे माझे मित्र गावसाहेबांना सांगत होत आहे की जे काय आमचं भिक्खूंमध्ये येत असतो मुळातच आपलं देखील वाचन मागे मला माहिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही तुमच्याकडनं जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा आम्हाला आश्चर्य लागलं की जितके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला बोलवले तुम्हाला त्या माध्यमातून वाचनाच्या माध्यमातून करायचे आणि बोलतो हेच म्हणलं की ती त्यांच्या माध्यमातून नाही. परंतु खरोबर आपण सांगू इच्छितो की हा नैसर्गिक धर्म असल्यामुळे हा कुठल्या एका समाजाला आशीर्वाद देत नसतो, हा संपूर्ण मानव जातीला आशीर्वाद देतो. त्याच्यामुळे निश्चितच जगामध्ये आता आपले मंडळी कधी बाहेर गेले की ते काय म्हणतात ते असं म्हणत नाही की आम्ही कोणाच्या धर्तीतून आहोत. ते काय म्हणतात आम्ही बुद्धांच्या धर्तीतून आलो. ती किती मोठी गोष्ट होती. बोलायला काही सांगायचं पण बाहेर जाऊन नक्की इंडियाने काय करायला माहिती आहे. कारण जगामध्ये बुद्ध आहे, विश्वामध्ये बुद्ध आहे. त्याच्यामुळे जाऊन बाहेर सांगू शकत नाही की आम्ही कुठून आलो. बुद्धांच्या मंदिरातून जाऊन आम्ही बुद्धांच्या पुस्तक काही आपण आपण आधी जीवनात आपली मदत केली परंतु आपण इथे मला बोललो दोन शब्द मांडणी सुरू त्यामुळे मी आपल्याबरोबर आभारी आणि मी या पुन्हा एकदा सुद्धा सुरुवात या मंगलमय कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि सुरेश आपल्या हातातून आपल्या नोकरीच्या हातातून ह्याचप्रमाणे धर्माची सेवा हो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तो सांगतो. आजचा हा जो संघदानाचा कार्यक्रम चालू आहे मला वाटतं संघदानच सर्वात श्रेष्ठ काय असेल बुद्ध धर्मामध्ये तर दान. ते संघाला असो, संघ म्हणजे केवळ चेवर झाले नाही, जो संघ निर्माण करतो त्यालाही संघ म्हणतो. जो तथागतांच्या पावलावर चालतो तो संघामध्येच येतो. त्यामुळे ज्या ज्या लोकांना हे संघदान जेव्हा आपण देतो त्याचं वैशिष्ट्य म्हणजे
आता दादांनी सांगितलं, प्रवीण दादांनी सांगितलं, त्या त्यांचा आपला अहंकार कमी होतो. ज्यावेळेस देतो ना आपण, अहंकार कमी होतो. आणि देताना असं नाही की माझ्याकडे करोडो रुपये आहेत. माझ्याकडे एक छोटीशी गोष्ट आहे ताई, माझ्याकडे एक श्रामनेर आले, श्रामनेर पण नव्हते, ते अनागरिक होते. आणि ते अनागरिक माझ्या घरी आले, त्यांना थांबवलं आणि माझी एक बहीण बसली होती, सर्वांनी बसले होते, त्याला दान द्यायला लागलो. त्याने ते स्वीकारलं नाही. म्हणजे सर असं नाही, तुम्ही एका कागदामध्ये ते गुंडाळा आणि मला द्या. मग त्याला नंतर विचारलं होतं, तो गुजरातचा होता, खोमनबाई ऐसा क्यों किया? म्हणजे तुमच्याकडे 2000 रुपये किंमत असेल, तुम्ही 2000 दाखवून द्याल आणि त्या समोर बसल्याकडे 2च रुपये आहेत. म्हणजे त्याला किती वाईट वाटेल. आणि त्यासाठी दान देताना या हाताचं दान त्या हाताला समजू नये. आणि ज्यावेळेस आपल्या मनात ती श्रद्धा येते ना, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण तथागतांच्या मार्गावरती एक पाऊल पुढे टाकले. सर्व तर नाही, एक पाऊल पुढे टाकले. तर सर्व सुंदर असं काम केलेलं आहे. संपूर्ण तरुण मंडळीने हे काम केलं, त्यांच्या खूप खूप मंडळी कामना. आणि आमच्या ताईसाहेब त्यांच्या पाठीशी अशा खंबीरपणे उभे आहेत, त्यामुळे हे सगळं होत आहे. तुम्हाला सर्वांना अभिनंदन, बंदेजींना त्रिवार अभिनंदन. फक्त त्याने अजून एक गोष्ट सांगितली, ती तुम्हाला सांगायची वाटते, कोणाला वाईटही वाटेल. त्याने सांगितलं की सर तुम्ही मला हे पैसे देताय, मला दान देताय, पण या दानातून जर मी काही एखादी वाईट गोष्ट केली ना, त्याला रिस्पॉन्सिबल तुम्ही आहात. आणि म्हणून दान देत असताना आपण कोणाला दान देतो, का दान देतो, हे तितकंच महत्वाचं आहे. जर समजा बंदेजींना आपण दान केलं, आता हे सगळं शब्दावर नाही, पण एखाद्या बंदी जर समजा काही वाईट जर केलं ना, यू विल बी रिस्पॉन्सिबल फॉर इट. आणि म्हणून ब्रह्मदान देत असेल तरी सांगितलं की सर तुम्हाला जर माझ्यावर श्रद्धा असेल की मी तुमचे हे पैसे किंवा हे अन्न खाऊन मी वाईट काम करणार नाही, तरच द्या. अन्यथा तुम्ही दिलेलं दान हे पापामध्ये त्याचं परिवर्तन होईल, त्या रिस्पॉन्सिबल तुम्ही आहात. म्हणून ब्रह्मदान देत असताना संघ करताना असताना आपण विचार केला पाहिजे की आपण कोणाला ब्रह्मदान देतोय, कोणाला भोजन दान देतोय, त्याच्यातून काही वाईट निर्माण व्हायला नको, त्याच्यातून पंचशील अष्टशील कुठेही भंग व्हायला नको. हे करतात करून आपण पुढच्या वर्षी याच्यावरती चांगला विचार करा की आपण ब्रह्मदान देताचं आपण कोणाला बोलणार आहोत, काय देणार आहोत. मला वाटतं एवढंच बोलतो ताई, आणि ताईने मला संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू. सावंत यांना त्यांचं स्वागत करतील आमचे सचिव रमेश भगत. यानंतर मी बोलवते संध्या मॅडम. त्यानंतर मी बोलवते आदरणीय बाबा M.K. कांबळे यांना, त्यांचं स्वागत करतील आयुष्यमान समीर. त्यानंतर मी पाचारण दे. यानंतर मी बोलवते आयुष्यमान दादा विजय खैरे, सहकार्य विजय दादांचे लाभत होते, त्यांचे स्वागत करतील आयुष्यमान सुशांत पवार. आयुष्यमान विजयदादा खैरे यांना मी विनंती करते की ते त्यांचे मनोगत व्यक्त करतील. पहिला प्रथम सर्वांना जय भीम. सुपर धम्मसेवा संघ गेले 3 वर्ष हा धम्मदानाचा कार्यक्रम करत आहे. 2 वर्ष सुपर बुद्ध विहारामध्ये केलेलं आहे आणि संघदान करत आहे. 2 वर्ष विहारामध्ये केला. यावेळेला आपल्या सुपार
जे तुमच्या आमच्या समाजाच्या प्रीती नरेश भाऊ आणि त्यांच्या टीमने हे उपस्थित जे उभं केलेलं आहे याच्यामध्ये कार्यक्रम आज होत आहे. बरेचसे लोक आता आपल्याला भंतेजी धम्मदेशनात येणारच आहे, परंतु जास्त न करता मी माझ्या सर्वांच्या वतीने या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान. यानंतर मी पाचारण करते आयुष्यमान धनंजय गावडे यांना. त्यांचं स्वागत करतील आयुष्यमान संजय कांबळे. यानंतर आयुष्यमान अनंत पवार दादा, शाखा क्रमांक 820 यांचं स्वागत करतील आयुष्यमान सुभाष शिंदे. यानंतर मी पाचारण करते आयुष्यमान बीडी सुर्वे दादा यांना. त्यांचं स्वागत करतील आयुष्यमान समीर सावंत. यानंतर मी पाचारण करते आयुष्यमान जयराम मोहित. यानंतर मी पाचारण करते आयुष्यमान रुपेश राऊत, जे पालघरहून आले आहेत. त्यांचं स्वागत करतील आयुष्यमान सुशांत पवार. यानंतर पाचारण करते नालासोपारा पोलीस स्टेशनचे सगळे मान्यवर सगळ्यांनी पुढे यावं आणि आपलं स्वागत स्वीकारावं. मी कमिटीच्या अध्यक्ष आणि संस्थापकांना विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. नालासोपारा पोलीस स्टेशन हो एकच कुणीही कृपया जाऊ नये. हे शेवटचं स्वागत झाल्यावर लगेच भंतेजींचे प्रवचन सुरू होईल. प्रवचनाचा अवश्य लाभ घ्यावा. थँक्यू. प्रथम तर मी तुम्हा सर्वांचा आभार मानते आहे की तुम्ही मला इथे बोलवलं आणि आम्ही जे कार्य करतो त्याच्याबद्दल सांगण्यासाठी मी त्या मॅडमचं धन्यवाद करते आणि रुपाली कदम मॅडम ज्या आहेत त्यांचंही धन्यवाद करते. मी धनश्री परमार, योगविद्या प्राणी किलिंग फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र. धनश्री परमार, योगविद्या प्राणी किलिंग फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र. ह्या फाउंडेशनतर्फे मी ऑथराइज ट्रेनर आहे, सर्टिफाईड प्राणी किलर आहे आणि आमचं भाईंदरला प्राणी किलिंग सेंटर आहे, गोल्डन एरा प्राणी किलिंगच्या नावाने. आणि त्या सेंटरच्या अंतर्गत आम्ही 11 आणि 12 तारखेला भाईंदरला प्राणी किलिंगचं कॅम्प ठेवले आहे. तर त्या कॅम्पचं मेसेज मी जेव्हा रुपालीताईंना पाठवलं तेव्हा त्यांनी मेसेज त्या मॅडमना फॉरवर्ड केलं आणि त्यांनी विचारलं की हे काय आहे, हे जरा तुम्ही आम्हाला सांगायला या. तर प्राणी किलिंग जे आहे एक ऊर्जाशास्त्र आहे जे 30 वर्ष रिसर्च करून सायंटिस्ट लोकांनी बनवले आहे की आपलं शरीर हे असं आहे की ते स्वतःला ठीक करू शकतं. बघा, तुम्ही जर बघितलं तर आपली आजी बाळ रडत असला तर अशी नजर काढते
पण तुम्ही जर तिला विचारलं की तू हे काय करते, तर ती सांगेल की माझी आई करत होती. पण त्याच्या मागचं सायन्स हे माहीत नव्हतं. तर तेच सायन्स मास्टर चॉक ऑफ सुई म्हणून जे रिसर्चर होते त्यांनी शोधून काढलं की ह्याच्या मागचं सायन्स काय. जर आपण बघितलं तर आपले देवी देवताही पहिला असेच होते, जसे साईबाबा, की ते आशीर्वाद द्यायचे आणि लोक ठीक व्हायची. तर आशीर्वादाच्या माध्यमातून एक ऊर्जा बाहेर निघायची आणि समोरच्या व्यक्तीच्या शरीरात जायची आणि ती ऊर्जा त्यांना ठीक करायची. तर हे माध्यम काय आहे, तर ह्याला सायंटिस्ट लोक एनर्जी सायन्स असं म्हणतात, की आपण आपलं शरीर असं आहे की स्वतःला ठीक करू शकतो. जर आपल्याला थोडंसं खरचटलं तर माहितीये आपण डॉक्टरकडे जातो का? नाही जात. इवन दो जर तुम्हाला जर ताप आला ना, तर तापाचं अजून असं औषध नाही बनलंय, त्याच्यासाठी डॉक्टर अँटीबायोटिक्स देतात आणि आपण ठीक होतो. म्हणजे आपलं शरीर स्वतःला ठीक करू शकतं. मग अशी कुठली शक्ती शरीराच्या आतमध्ये आहे जी स्वतःला ठीक करू शकते? तर त्याच्याबद्दलचं पूर्ण जो सायन्स आहे तो प्राणिक हिलिंगच्या माध्यमातून करतो. आणि त्या सायन्सला ऊर्जाशास्त्र किंवा प्राणिक हिलिंग, प्राण म्हणजे ऊर्जा संस्कृत मध्ये, आणि हिलिंग म्हणजे ठीक करणं. तर ह्याच्या माध्यमामध्ये आपल्या शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी आपण ध्यान धारणा करू शकतो. जसं गौतम बुद्धांनी धारणा केली होती, बरोबर आहे. तर प्रत्येक माणूस ध्यान धारणा करू शकतो. पण ध्यान धारणेमध्ये काय होतं आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या ऊर्जा शरीरामध्ये हे जाणून घेणं जरुरी आहे. आणि तेच प्राणिक हिलिंगच्या माध्यमातून आम्ही लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो की जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा एक ठराविक चक्र जे आहेत आपल्या शरीरामध्ये ते सक्रिय होतात. आणि जेव्हा ते सक्रिय होतात तेव्हा मग आपल्या शरीरामध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा शरीरामध्ये येते आणि ती आपलं शरीर ठीक करायला सुरुवात करते. तर ह्या थोड्या शास्त्राबद्दल आम्हाला तुम्हाला माहिती द्यायची आहे आणि त्या माहितीसाठी आम्ही इथे एक प्रोग्राम ठरवण्याचा प्रयत्न करतोय. तर त्या मॅडमशी बोलून आम्ही तुम्हाला नक्की सांगू की आम्ही हा प्रोग्राम कधी करणार आहोत. आणि तुम्ही सर्वांनी जर उपस्थित राहिलं तर मी खरंच तुमचे खूप आभार मानेल. तर प्लीज तुम्ही तिथे येण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. थँक्यू. बाबू साईडला